नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय भरल्या वांग्याची भाजी। ही भाजी तुम्ही डब्यासाठी बनवू शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा घरी पाहुणे आले असतील अशा वेळेस सुद्धा बनवू शकता। इथे मी भांड्यामध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ घालूया। आता इथे मी 5 वांगी घेतलेली आहेत, अशी जांभळ्या कलरची वांगी घेतलेली आहेत। इथे तुम्ही काटेरी वांगी सुद्धा वापरू शकता। वांग्यांचे देठ थोडेसे कट करून घ्यायचे, याला काटे नाहीत, काटे जर असतील तर काटे आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि वांग्यांना मी अशा प्रकारे चीर मारून घेणार आहे। आता वांग कट करताना इथपर्यंतच कट करायचं आहे, जास्त कट केलं तर वांग शिजताना तुटतं। तर अशा प्रकारे मी उभी आणि आडवी चीर मारून घेतलेली आहे। वांग किडकं आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आणि मिठाच्या पाण्यामध्ये घालायचं। तर अशा प्रकारे वांग मिठाच्या पाण्यामध्ये घातलं म्हणजे काळं पडत नाही। तर सर्व वांगी मी अशा प्रकारे चिरा मारून यामध्ये घातली। वांग्यामध्ये भरण्यासाठी जो मसाला बनवणार आहे त्यासाठीचं साहित्य बघूया। तर इथे मी मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत, 2 चमचे सुकं खोबरं आणि 1 चमचा पांढरे तीळ। आता हे सर्व पदार्थ आपण कढईमध्ये भाजून घेणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे। छान असे साल तडकेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। शेंगदाणे भाजताना गॅस मंद ते मध्यमच ठेवावा, नाहीतर वरची बाजू लवकर करपते आणि आतून शेंगदाणे कच्चे राहतात। शेंगदाण्याचा सटसट आवाज यायला लागतो आणि त्याचे साल तडकतं म्हणजे आपले शेंगदाणे भाजलेले आहेत। खोबरं सुद्धा आपण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया। खोबरं पण आपण इथं छान असं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे, काढून घेऊया। आता यामध्ये तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजताना गॅस बंद केला तरीही चालेल, तापलेल्या कढईमध्ये तीळ पटकन भाजून निघतात। आता हे सर्व जिन्नस आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। आता सर्व साहित्य थंड झालेलं आहे। सर्वात पहिल्यांदा इथे मी शेंगदाणे वाटून घेणार आहे आणि आपल्याला पल्स मोडवरती जाडे भरडे वाटून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकताय थोडासा जाडा भरडा असा मी शेंगदाण्याचा कूट तयार केला। आता यामध्ये खोबरं आणि तीळ घेऊया, हे सुद्धा आपल्याला असंच वाटून घ्यायचं आहे। तर छान असं बारीक हे वाटलं गेले। आता यामध्ये घालूया 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, 1 हिरवी मिरची। हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता, थोडीशी कोथिंबीर आणि हे एकदा फिरवून घेऊया। तर हे वाटण आपलं तयार झालेलं आहे। आता हे सुद्धा काढून घेऊया। आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद, पाव चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा तेल आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया। तेल घातल्यामुळे वाटणाला थोडासा ओलावा येतो, त्यामुळे वांग्यामध्ये मसाला भरला की तो निघत नाही। तर मसाला आपला एकजीव करून झालेला आहे। आता हा आपण वांग्यामध्ये भरून घेऊया। मसाला वांग्यामध्ये भरताना छान असा दाबून भरायचा आहे। मसाला भरून झाल्यानंतर वांग थोडंसं दाबून घ्यायचं। भरपूर असा मसाला आपण या वांग्यामध्ये भरून घेतला। अशाच प्रकारे आपण सर्व वांग्यामध्ये मसाला भरून घेऊया। मसाला भरून झालेला आहे। कढईमध्ये 1 मोठी पळी तेल गरम करायचं, त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी। मोहरी तडतडली, आता यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरे। जिरे सुद्धा छान असे तडतडलेले आहेत। आता यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। 2 चिमूट हिंग घातलं, कांदा थोडासा लालसर झाला। आता यामध्ये घालूया 1 टोमॅटो बारीक चिरून आणि अगदी थोडंसं मीठ यावरती घालायचं। मसाल्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे, त्यामुळे इथं आपण जास्त मीठ वापरणार नाही। टोमॅटो सुद्धा मऊ झाला। आता यामध्ये घालूया पाव चमचा हळद आणि अगदी थोडंसं लाल तिखट। तर इथे आपण फक्त कांदा टोमॅटो पुरतं मीठ आणि तिखट वापरणार आहोत। हे 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायचं। मसाले जळू नये म्हणून चमचाभर पाणी घातलं। आता यामध्ये मसाला भरलेली वांगी घालूया। वांगी सुद्धा 2 मिनिटं परतून घ्यायची आणि झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटं वांगी आपल्याला वाफवून घ्यायची आहेत। वांगी पलटी करून दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण वाफवून घेणार आहोत। अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटं वांगी आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत, म्हणजे मसाले छान असे वांग्यामध्ये मुरले जातील। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचं। तुम्हाला ग्रेव्ही कितपत दाट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी वापरा। वांग्याला आता उकळी आलेली आहे। आता झाकण ठेवून वांगी शिजवून घ्यायची आहेत। वांगी शिजत असताना मध्ये 1-2 वेळा हलवून घ्या, कारण शेंगदाण्याचा कूट वापरलेला आहे, त्यामुळे ग्रेव्ही खालून करपण्याची शक्यता असते। तर इथे आपली भाजी तयार झालेली आहे। तुम्ही बघू शकताय भाजीला छान अशी तर्री आलेली आहे। भाजी तळापासून एकदा हलवून घेऊया।
सर्वात शेवटी घालूया अर्धा चमचा गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि 1 मिनिट वाफ काढून घ्यायची। तर इथं आपली भरली वांगी तयार झाली। ही भाजी तुम्ही सकाळी डब्यामध्ये देण्यासाठी बनवू शकता किंवा रोजच्या जेवणामध्ये बनवू शकता किंवा घरी पाहुणे आले असतील अशा वेळेसुद्धा बनवू शकता। तर इथे तुम्ही बघू शकता वांगी छान अशी मऊसर शिजलेली आहेत। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।